कोल्हापूरच्या महापौरांच्या जनता दरबारातील जय श्रीरामच्या वक्तव्याचं राजकारण न करता संविधानातील धर्मनिरपेक्षतेचा मूळ हेतू समजून घ्यावा अशी भूमिका संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं मांडली आहे। व्यक्तीला आपल्या श्रद्धेनुसार धार्मिक आचरणाचं स्वातंत्र्य असलं तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक भूमिकेत सर्व धर्म आणि नागरिकांप्रती तटस्थता आणि समान आदर राखणं अपेक्षित असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे यांनी म्हटलंय। याबाबतचं निवेदन त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना दिलं। 11 ऑगस्टला कोल्हापूर महानगरपालिकेच्या जनता दरबारात महापौरांनी केलेल्या जय श्रीरामच्या उल्लेखावरून ॲडव्होकेट शेखर सनदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता। यावर महापौरांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्यासह विविध महापुरुषांचा उल्लेख करत असल्याचं स्पष्ट केलं होतं। यासोबतच कोल्हापूरला जातीय रंग देऊ नये आणि जातीयतेला थारा देऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र यावर काही राजकीय नेते वक्तव्य करताना दिसतायत। या पार्श्वभूमीवर संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाननं आपल्या भूमिकेचं निवेदन डॉक्टर राजेंद्र भारुड यांना दिलं। भारताच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि उपासनेचं स्वातंत्र्य दिलंय। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत धार्मिक श्रद्धेला विरोध करण्याचा प्रश्नच नसल्याचं प्रतिष्ठाननं स्पष्ट केलं। मात्र संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीनं सार्वजनिक कार्यक्रमात कोणत्याही एका धर्माची बाजू घेतल्याचा आभास निर्माण होऊ नये, ही धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेची मूलभूत अपेक्षा असल्याचं निवेदनात म्हटलंय। कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची भूमी आहे। सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता हीच कोल्हापूरची ओळख असून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणाऐवजी संविधानिक मूल्यांवर आधारित सामाजिक ऐक्याचं राजकारण व्हावं अशी भूमिका प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे यांनी मांडली आहे। कालच्या जनता दरबारमध्ये एक तक्रारदार ॲडव्होकेट मुकेश सनदे यांनी महापौरांच्या भाषणाच्या सुरुवातीच्याबद्दल जे महापौर मॅडम जय श्रीराम हा शब्द वापरतात त्याच्याबद्दल त्यांनी महापौरांकडे आक्षेप नोंदवला की महापौर मॅडम, आपण फक्त जय श्रीराम म्हणत जाऊ नका, तर इतर महापुरुषांची पण नावं घ्या। त्यावर महापौर मॅडमांनी त्यांना सांगितलं की कलम 19 नुसार आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य आहे आणि त्याबद्दल आम्ही म्हणू शकतो। पण महापौर मॅडम असतील किंवा ते तक्रारदार असतील, या दोन्हींच्या मध्ये जाऊन आज कोल्हापुरात काही राजकारणी वादविवाद लावण्याचा काही प्रयत्न करत आहेत। तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष मूल्यानुसार या भारत देशाला कोणताही धर्म नाही। या देशामध्ये व्यक्तीला धर्म असू शकतो, राष्ट्राला धर्म नाही। शासकीय वास्तूमध्ये आणि शासकीय पदावर असणाऱ्या व्यक्तीनं शासकीय वास्तूमध्ये येत असताना बाहेरून ते नमाज पठण करून येतात, चर्चमध्ये प्रेयर करून येतात, बुद्ध विहारात बुद्धवंदना करून येतात की मंदिरात आरती पूजा करून येतात, याच्याशी काहीही देणं घेणं नसतं, कारण की ते त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य असतं। पण ते ज्यावेळी शासकीय कार्यालयात येतात त्यावेळी ते धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे। शासकीय निवासस्थान असेल, शासकीय वास्तू असेल, हे धर्मनिरपेक्ष मूल्यांचं तिथं जतन झालं पाहिजे। धर्मनिरपेक्ष मूल्य अंमलात आणली गेली पाहिजेत आणि याचा कुठलाही जय श्रीराम म्हणण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। आम्ही जय श्रीराम म्हणू, पण शासकीय निवासस्थानाच्या शासकीय वास्तूच्या बाहेर। त्याचबद्दल आज कोणतंही या कोल्हापुरात जातीय आणि धार्मिक वाद वाढणार नाही, याकरिता आम्ही आज आयुक्त साहेब यांना भेटून ही महानगरपालिका, ही इमारत, ही धर्मनिरपेक्ष मूल्यांचं जतन व्हावं, या ठिकाणी धर्मनिरपेक्ष मूल्ये जपली जावीत यासाठी पत्र दिलेलं आहे आणि समाजात वाद होईल असं राजकीय नेत्यांनी वक्तव्य करू नयेत, हीच आमची त्यांना विनंती असेल। यावेळी शिवराम बुद्धाळकर, पंकज आठवले उपस्थित होते।